अक्कलकोटमध्ये एक वृद्ध आई आपल्या मुलाच्या आजाराने बेहाल झाली होती. मुलगा अनेक दिवसांपासून कोमात होता. सर्व उपचार करून झाले पण काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी ती वृद्ध आई रडत रडत स्वामींच्या दर्शनाला आली. ती म्हणाली, स्वामी, माझा एकच मुलगा आहे, त्याला वाचवा. स्वामी महाराज शांत बसले होते. तिने पाय धरून विनवणी केली. स्वामींनी फक्त एवढंच म्हटलं, जा, तुझा मुलगा बरा झाला. आईला विश्वास बसला नाही, पण ती घाईघाईने घरी परतली. घरात पोहोचली आणि बघते तर काय, ज्या मुलाला डॉक्टरांनी आशा नसल्याचं सांगितलं होतं तो पाण्याची मागणी करत बसला होता. आई आश्चर्यचकित झाली. कधी उठलास? तिने विचारले. मुलगा म्हणाला, आत्ताच. पांढरे कपडे घातलेले एक महात्मा आले, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, उठ, तुझी आई रडत आहे. आईच्या अंगावर शहारे आले, कारण त्या क्षणी ती स्वामींच्या चरणी रडत बसली होती. स्वामी समर्थ अंतर्यामी होते. त्यांच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याचा जिवंत पुरावा म्हणजे ही कथा. श्री स्वामी समर्थ.